प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये तन्वी ही खरी तन्वी आहे की नाही हे सायलीने डायरेक्ट सगळ्यांसमोर एक्सपोज केलं आहे. पण हे खरं आहे की कुणाचं स्वप्न हे बघण्यासाठी पूर्ण एपिसोड नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अर्जुन आणि सायली यांची चर्चा सुरू असते की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होता तेव्हा नागराजने तुम्हाला जे कोडं दिलं होतं त्याला तुम्ही सांगितलं नाही ना की तुम्हाला त्या कोड्याचं उत्तर वगैरे भेटलं. अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, मी कसं सांगणार त्याला. इकडे लगेच नागराज आणि प्रिया एकमेकांना कॉलवर बोलत असतात. तेव्हा नागराज म्हणतो, अगं मला पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन भेटायला आला होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटलं की त्याला तुझ्याबद्दल काहीतरी पुरावा मिळालेला आहे आणि तू खरी तन्वी आहे की नाही हे ते दोघं लवकरच एक्सपोज करतील. आता तन्वीची इकडे खूपच घाबरते आणि तिला वाटतं खरंच असं झालं असेल तर ती नागराजला म्हणते, मी तुम्हाला मदत करेल पण तुम्ही ते एक्सपोज करू नका प्लीज. नंतर इकडे सायली आणि अर्जुन खाली येतात आणि डायरेक्ट सायली सगळ्यांसमोर सांगते, ए खोटारडे, तू काही तन्वी वगैरे नाहीये, तू बबली सदा लोखंडे आहे. इकडे तन्वी म्हणत असते, असं नाही अश्विन, प्लीज ये रे इकडे, ही बघ सायली मला काय म्हणतीये. आणि अश्विन खाली येतो. अश्विनला काही कळतच नसतं. इकडे प्रताप म्हणतो, हो ग, तू खोटी तन्वी आहे, आम्हाला एवढ्या दिवसाचं कळतच होतं पण आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेलो होतो. पण जेव्हा आम्हाला अर्जुन आणि सायलीने सांगितलं तेव्हा आम्हालाही हे खरं वाटलं. अस्मिता म्हणते, मला पण हिच्यावर पहिलीपासूनच डाऊट होता की ही जे वागत होती ते काही खऱ्या तन्वीचं नव्हतंच. कारण खरी तन्वी खूपच प्रेमळ होती जेव्हा ती छोटी होती तेव्हा. इकडे तन्वी म्हणत असते, नाही मीच खरी तन्वी आहे, प्लीज माझ्यावर असे काही खोटे आरोप करू नका, ही सायली ना नेहमीच मला खाली पाडायचं बघते. इकडे अश्विन म्हणतो, हे तुम्ही कशावरून बोलताय. अर्जुन त्याला पुरावे दाखवतो. अश्विनलाही ते पुरावे खरे वाटतात. इकडे कल्पना म्हणत असते, अगं आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे, आमच्याकडे जे पुरावे आहे ना त्या पुराव्यांवर विश्वास ठेवून बोलतोय. इकडे सायली म्हणते, अगं तू त्या सदा मैनाची मुलगी ना, म्हणूनच तुझ्यात असा खोटारडेपणा आलेला आहे, तुझ्या रक्तातच पहिलीपासून दोष आहे. कल्पना म्हणत असते, ए विमल, या प्रियाची बॅग घेऊन ये ग. आणि ती बॅग घेऊन येते. ती तन्वी म्हणत असते, नका, मला बाहेर नका काढू प्लीज, मीच खरी तन्वी आहे, मला सिद्ध करायची एक संधी तरी द्या. कल्पना म्हणत असते, अगं एवढ्या दिवस तुला एवढ्या संधी दिल्या तरी तू काही सुधारण्यातली नाहीये. इकडे लगेच बॅग घेऊन येते विमल आणि सायली तिला अशी ओढत बाहेर घेऊन जाते आणि हॉलचा दरवाजा बंद करते. नंतर तन्वी म्हणत असते, प्लीज असं नका करू, मी कुठे जाणार आहे, माझे नाही ते आई वडील, तुम्हाला जे वाटतंय ना ते खोटं आहे, प्लीज मला घरामध्ये घ्या. आता हे स्वप्न आहे की खरं आहे हे काही सध्या कुणाला कळलेलं नाहीये, पण आता पुढे भाग बघितला तर नक्कीच आपल्याला कळेल. नंतर सायली तिला म्हणत असते, अगं आजपर्यंत ना तू खूप खेळल्या आमच्यासोबत, आता ना तुझा आम्ही पर्दाफाश केलेलाच आहे, पण तू जर आता अशी निघाली नाही तर आम्ही पोलिसांना बोलवून तुला अरेस्ट करायला सांगू. तन्वी म्हणत असते, प्लीज नको पोलीस वगैरे नको, पहिलेच ते नागराज आणि महिपतला अजूनही बेल मिळालेली नाहीये. ती म्हणते, अगं तू पण त्यांच्यातलीच आहे, तुम्ही तिघांचा एक संघ होता हे आम्हाला माहीत होतं, पण आम्ही नाही एवढ्या दिवस तुला मुद्दामच आशेवर ठेवलं की आम्ही काही करत नाहीये तुझ्या विरोधात आणि आम्हाला तुला असंच एक्सपोज करायचं होतं सगळ्यांसमोर, म्हणून आम्ही एवढ्या दिवस हे सगळं तुझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत होतो. नंतर असं बघायला भेटेल आपल्याला की हे तन्वीचं स्वप्न आहे, कारण ती रूममध्ये एकदम दचकून उठते आणि लगेच अश्विन तिला जवळ घेतो. अश्विन म्हणतो, अगं तन्वी काय झालं, तू का विवळत होती ग, झोपेमध्ये काहीतरी बरळत होती, काहीच कळत नव्हतं मला. ती म्हणते, अरे अश्विन, मला ना खूपच वाईट स्वप्न पडलं रे, या सगळ्यांनी माझ्या विरोधात काहीतरी पुरावे शोधले आणि मला घराबाहेर काढण्याचा कट रचला. आणि अश्विन म्हणतो, हे पाणी घे बरं तू आधी, तू शांत हो आणि मग आपण बोलूया.
अश्विन म्हणतो असं काहीही होणार नाही, मी तुझ्यासोबत आहे ना, तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. तन्वी म्हणत असते हो खरंच तू माझ्यासोबत आहे ना, आणि ती त्याचा हात हातात घेते आणि म्हणते तू जोपर्यंत माझ्यासोबत आहे ना अश्विन, तोपर्यंत आता मला कशाचीही काळजी नाही आहे. प्लीज तू या घरच्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नको आणि माझ्यासोबत वाईट वागू नकोस. लगेच इकडे सायली आणि अर्जुनचा सीन घेतलेला आहे. सायलीला लगेच आठवतं की दूध बंद करायचं राहिलंय आणि ती खाली निघून जाते. इकडे अर्जुनला एवढा राग येतो आणि ती आल्याच्या नंतर तो म्हणतो बायको, आता जर तू नेहमी असं काही करशील ना तर डायरेक्ट मला हार्ट अटॅक येईल, आणि बाजूला होऊन जातो. ही सायली ना मधातच अर्जुन रोमॅन्टिक झाल्याच्या नंतर तिला काही ना काही असं काही आठवतं आणि ती स्वयंपाकघरात निघून जाते. अर्जुनचा मूड ऑफ होतो नेहमीप्रमाणे. नंतर इकडे हिला स्वप्न पडलेलं असतं, त्यामुळे ती तयार होऊन खाली येते आणि ती म्हणते अरे बापरे, हे स्वप्न तर सकाळी सकाळी पडलं होतं आणि सकाळची स्वप्न खरी होतात, आता काही माझं खरं नाहीये. आणि ती तिचा मोबाईल बघते तर त्यावर साक्षीने मेसेज केलेला असतो की तू सचिनला ओळखते ना, मग सचिन त्या घरामध्ये आहे की नाही मला सांग. आणि प्रियाला इकडे खूप आनंद होत असतो. ती सगळ्यांना जेवण वाढत असते पण तिचं काही लक्षच नसतं, कारण तिला आता नवीन डाव सापडलेला आहे की आता सचिन आणि साक्षीचं नातं सगळ्यांसमोर आणायचं. म्हणजे अर्जुन आणि सायलीला हिच्या बाबतीत पुरावे शोधायला वेळच भेटणार नाही. ते त्या प्रकरणामध्ये गुंतून राहतील आणि हिला खूप आनंद होतो हे मेसेज वगैरे बघून. नंतर अर्जुन पण सांगतो बायको मला ना तू कॅफेमध्ये गेल्यावर मेसेज कर. तो फक्त तिला मोबाईल दाखवून सांगतो. नंतर इकडे प्रिया म्हणत असते साक्षी मी करते काहीतरी आणि तुला नंतर मेसेज करते. इकडे सायलीचा पण नाश्ता वगैरे संपून सायली बाहेर जायला निघते. तर प्रिया म्हणत असते अगं सायली तू काही पण कर, पण मी तुला ना खरी तन्वी कोण आहे हे कधीच कळू देणार नाही. आणि लगेच ती अस्मिताच्या रूमकडे जायला निघते आणि त्यावर मेसेज आलेला असतो की मला सांग अश्विन जर सचिन जर तिथे असेल ना तर मी सचिनला डायरेक्ट मेसेज करून बोलते की तू जर मला भेटायला आज आला नाही तर मी डायरेक्ट तुझ्या बायकोसमोर येऊन तुझे सगळे कारनामे उघड करेल. इकडे हिला आनंद होतो. ती म्हणते अगं बाई तू असं काही करू नकोस, कारण ती अस्मिता प्रेग्नेंट आहे, भलतंच होऊन जाईल आणि तुला हे लोक परत जेलमध्ये पाठवतील, त्यामुळे मीच काय करायचं ते बघते आता. आणि थोडंसं हिला ॲटिट्यूड आला आहे की आता साक्षीला हिच्यासोबत काम पडतंय आणि हिला सायली आणि अर्जुनला कुठेतरी अडकवून ठेवायचं हे पण कळालंय. त्यामुळे तन्वी आता खूपच खुश आहे. नंतर सचिन आणि अस्मिता त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. सचिन म्हणत असतो अस्मिता म्हणत असते अरे सचिन पण तू मला हवा तसा वेळ का देत नाही, तू बाहेरच असतो सतत. इकडे सचिनला पण साक्षीचा मेसेज येतो आणि साक्षी म्हणत असते तू जर आता मला भेटायला आला नाही ना आज तर मी डायरेक्ट तुझ्या समोर येऊन तुला भेटेल. नंतर सचिन म्हणत असतो आता काय करायचं, आता तर मी बाहेर पडूही शकत नाहीये, हे सगळे घरचे माझ्यावर खूप लक्ष ठेवून आहेत आणि अस्मिला पण आता एकटं सोडू शकत नाही. तो म्हणतो अस्मिता मी जरा बाहेर जाऊन येऊ का. अस्मिता म्हणत असते काय रे सचिन सारखं बाहेर पळत असतो, आपल्या बाळाला वेळ द्यायचा, बाळाबद्दल नावं सुचवायची, तुला तर कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि सचिन म्हणत असतो अगं माझं ना एक क्लायंटसोबत बोलायचं होतं गं, माझे त्या कॅनडाच्या जॉबबद्दल जे प्रॉब्लेम झाला आहे ना त्याच्याबद्दल मला काहीतरी सोल्युशन भेटतंय का हे बघायचं होतं. नंतर सचिन म्हणत असतो अगं अस्मिता प्लीज जाऊ दे ना. अस्मिता म्हणत असते ते काही नाही या, मी तुला बिलकुल बाहेर जाऊ देणार नाही. लगेच इकडे प्रिया येते आणि प्रिया म्हणते काय करताय अस्मिता आणि सचिन. अस्मिता म्हणते अगं काही नाही बसले होते थोडीशी. प्रिया म्हणत असते अहो सचिन भाऊजी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती.
आणि ती म्हणत असते, तुम्हाला माहिती का, तुम्हाला आज बाहेर जायचं होतं ना? सचिन म्हणतो, कशासाठी? काय सचिनला काही माहीतच नसतं की प्रियाला माहीत आहे की साक्षी माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून, आणि ती अस्मिताला काहीतरी सांगत असते. इकडे सचिनला पण खूपच घाबरायला होतं, पण तो खूप चिल पद्धतीने. नंतर सायली इकडे कॅफेमध्ये आलेली असते आणि ती अर्जुनला मेसेज करून सांगते की मी कॅफेमध्ये आलेली आहे, तुम्ही लवकर या. इकडे चैतन्य आणि अर्जुन क्लायंटसोबत डिस्कस करत असतात आणि तो तेवढ्यातच मेसेज बघतो आणि म्हणतो, हो बायको, मी येतोच तिथे. नंतर सायली वाट बघून बघून थकून जाते. इकडे कॅफेमध्ये सचिन आणि साक्षी पण आलेले आहेत, पण ते दुसऱ्या बाजूने बसलेले आहेत आणि त्यांनी मास्क लावला, त्यामुळे सायलीला काही ते दिसलेच नाही. आणि कॅफेच्या बाजूला जवळजवळच बसलेले आहेत, पण मध्ये एक पडदा असल्यामुळे ते ते एकमेकांना बघू. सायली जेव्हा घरी जायला निघते तेव्हा ती सचिन आणि साक्षीला बघते आणि तिला अगदी आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती या दोघांची शूटिंग पण काढून ठेवते. ते आपल्याला पुढे बघायला भेटेलच. नंतर अर्जुन चैतन्याला सांगत असतो, मला खूप अर्जंट काम आहे आणि सायलीला आणि मला त्या केसबद्दल महत्त्वाचे पॉइंट काढायचे आहे, जे की आम्ही घरामध्ये नाही काढू शकत. तर मी सायलीला भेटायला बाहेर चाललोय, हे तो चैतन्याला सांगतो आणि बाहेर जायला निघतो. नंतर सचिन आणि साक्षी इकडे साक्षी म्हणत असते, काय रे सचिन, काय इतक्या दिवस कुठे होतास? आणि सचिन म्हणतो, अगं ब्युटिफुल, मला तुझ्याशिवाय ना बिलकुल करमत नाही ग, पण मला ना थोडे कामं होती त्यामुळे, आणि मला ना तू दिसली नाही की मला असं कसं तरीच होतं. मला किती दिवसापासून वाटत होतं की तुला भेटायला जावं, पण ना ते शक्यच झालं नाही. चल बरं, तू बस इथे. आणि हे एकमेकांना एवढ्या जवळ असतात पण ते दिसत नाहीये. सायली इकडे तिकडे बघत असते पण तिची नेमकी नजर त्यांच्याकडे जात नाही. पण जेव्हा ते ऑर्डर कॅन्सल करायला येतात आणि घरी जायला निघतात तेव्हा साक्षी सचिनही सायलीला बघतात आणि सायली पण सचिन आणि साक्षीला बघते. इकडे सचिनला डायरेक्ट घामच येतो की आता सायलीने बघितलंय, आता माझी तर काही सुटका नाहीये. एवढ्या दिवस अर्जुन स्वतःच्या बहिणीसाठी शांत बसत होता, पण आता तो पण काही ऐकणार नाही. इकडे साक्षी म्हणत असते, अरे सचिन, कसला विचार करतोय? आणि ते एकमेकांच्या हातामध्ये घेतात आणि सचिन म्हणतो, अगं ब्युटिफुल, मी तुला कधीही सोडून जाणार नाही, तू असा विचारच करू नको बरं. इकडे बिचारी सायली अर्जुनची वाट बघून बघून कॉफी वगैरे ऑर्डर करते आणि कॉफी पिऊन नंतर ती निघणारच. तेवढ्यातच ती सचिन आणि साक्षीला बघते. यांनी बरोबर तिथे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.